बाहेरून कुरकुरीत आतून लुसलुशीत असे हे आप्पे आहेत. कुणालाही सहज करता येतील असे हे आप्पे आहेत. एकदम बघा कसे मऊ लुसलुशीत झाले आहेत आणि आतून कसे फुलले आहेत. हे आप्पे कसे करायचे, रवा किती घ्यायचा, आंब्याचा गर किती घ्यायचा, सर्वप्रमाणे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रज्ञा तेली. माझ्या कुक विथ प्रज्ञा चॅनल तुमचं मी स्वागत करते. इथे मी रवा घेतलाय, दूध घेतलंय, आंब्याचा गर घेतलाय, वेलची घेतली आहे, थोडीशी साखर घेतली आहे आणि थोडासा खायचा सोडा घेतलाय. तर सर्वप्रथम मी काय करणार आहे, हा रवा आहे ना तो भाजून घेणार आहे. हा रवा आहे ना हा मी पाऊण वाटीपेक्षा जास्त आणि या वाटीनेच घेतलाय आणि 1 वाटीपेक्षा थोडासा कमी असा रवा घेतलाय. आता हा रवा आहे ना मी भाजून घेते. हा रवा आहे ना असा सुका भाजून घ्यायचा. जास्त एकदम डार्क करायचं ना, हलका हलका भाजून घ्यायचा. तर मी हा भाजून घेते. हा बघा रवा भाजून झाला. तर मी गॅस बंद करते. हे बघा आता हा काढून घेते रवा. त्याच्यामध्ये आंब्याचा हा जेवढा गर आहे ना तो घालून घेते. हे बघा हा गर पहिला मिक्स करून घेते. हा बघा असं मिक्स करून घ्यायचं आंब्याचा गर. आंब्याचा गर मिक्स करून घेतला. त्याच्यात ना लागेल जसं दूध टाकायचं. मी पहिले थोडं दूध टाकलेलं, त्या माझा कॅमेरा बंद राहिलेला. आणि ही साखर हे बघा याचं मिक्स करून घ्यायचं आणि हे असं चमच्याने दाबून घ्यायचा. हे बघा असं चमच्याने दाबून घ्यायचं. मिक्सरला पाहिजे तर तुम्ही मिक्सरला पण लावून घेऊ शकता, पण ते एकदम बारीक होतं. थोडंसं याच्यात मी आता चवीपुरतं मीठ टाकणार आहे. तर मीठ दाखवलं नव्हतं. हे बघा चवीपुरतं मीठ टाकणार आहे. जास्त नाही टाकायचं मीठ, किंचित टाकायचं म्हणजे चव कशी बॅलन्स होते. मी आता असंच झाकून ठेवायचं 10 मिनिटासाठी. हे बघा इथे 10 मिनिटं झाली आहे. हे बघा एवढंच घट्ट पाहिजे. आता इथे मी ही वेलची घालते आणि मिक्स करून घेते. हे बघा तो चिमूटभर टाकायचा याच्यात आणि चांगलं फेटायचं. हे बघा तर इथे मी भांडं तापत ठेवलंय. आता मी थोडं थोडं तेल घालते. गॅस बारीक करून घ्यायचा अगोदर. तुम्हाला पाहिजे तूप पाहिजे असं तूप घाला. हे बघा थोडं थोडं घालायचं. हे बघा
गॅस बारीक करून त्याचे झाकण ठेवायचं आणि शिजायला द्यायचं. चेक करते मी थोडं त्याच्यात ना तेल टाकणार याच्यावर, कारण ते चांगले भाजले पाहिजे, आतून पण शिजले पाहिजे चांगले. परत झाकण ठेवायचं. हे बघा, याच्यात परत 2 मिनिटांनी झाकण ठेवायचं. नाही ठेवलं तरी पण चालेल, ठेवलं तरी पण चालेल. बघा छानपैकी झाले. हे बघा, हे आता मी काढून घेते. बघा, आता राहिलेले आता काय 2 अप्पे तयार होतील ना, ते असेच करून घेणार आहे. हे बघा, त्या होतीलच्या हे बघा, सर्व अप्पे करून झालेले आहेत. हे बघा किती नरम झालेत ते बघा. हे बघा एकदम मस्त मऊसूत. एक तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा किती छान झाले, एकदम लुसलुशीत झाले. हे बघा, एकदम लुसलुशीत. तुम्ही सेम असे करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशा वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.